महिला आहे त्याचं लोकेशन ट्रॅक होणार आहे का? नाही, त्यांचं लोकेशन जो पोलीस ऑफिसर असेल त्यांना ते कळेल आणि आमच्या कंट्रोलला कळेल. मग त्यांनी त्यांचं लोकेशन जर त्यांनी ओपन केलं तर ते आम्हाला समजेल. हा उपक्रम आपल्या जिल्ह्यातच आहे, राज्यामध्ये पहिला उपक्रम. आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला उपक्रम आहे. सर, ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर किती वेळात पोलीस मदत देण्याची शक्यता आहे? आता डिपेंड्स ऑन द डिस्टन्स, त्यांचं डिस्टन्स किती आहे आणि आम्ही जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत त्यांना त्यांच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करू. ही जी लिंक लॉन्च केली आहे ही लिंक महिलांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यावी असं काही आवाहन करणारे मला. हो, आम्ही 103 महिलांना ऑलरेडी पाठवली आहे आणि आम्ही यापुढे सुद्धा आणखी काही हा पथदर्शी प्रकल्प आहे 103 महिलांचा जो आम्ही केला आहे. त्याच्या पुढे पण आणखी या महिलांना आम्ही ही प्रोव्हाइड करणार आहोत. बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून एक महिला आपत्कालीन मदत व मार्गदर्शन लिंक आम्ही आज चालू केली आहे. या लिंकच्या विद्यमाने आपण महिलांना तात्काळ व शीघ्र मदत, कायदेशीर मदत जी त्यांना हवी आहे, तसेच त्यांना जी पोलिसांकडून जी मदत अपेक्षित आहे, इमर्जन्सी सर्व्हिस. फॉर एक्झाम्पल महिला आता समजा कुठे चालल्या आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा कोणी पाठलाग करते किंवा त्यांना असं इन्सिक्युअर वाटलं, कोणी त्यांना एखादा व्यक्ती त्यांच्या आजूबाजूला गुटमळत आहे आणि मग त्यांना असं वाटलं की त्याची कंप्लेंट केली पाहिजे ताबडतोब किंवा ते कंप्लेंट करायचं तर जवळपास काही साधन नाही आहे. तर ही मोबाईलची लिंक आज आम्ही एक पथदर्शी प्रकल्प म्हणून आम्ही 103 महिलांना जिल्ह्यातल्या आपण ही लिंक त्यांना पाठवली आहे. आणि या लिंकमध्ये त्यांनी रजिस्टर केल्यावरती एक शॉर्टकट बटन त्यांच्या मोबाईलवरती उपलब्ध होतं. ते बटन दाबल्या त्यांना 5 ते 6 विविध प्रकारच्या सर्व्हिसेस पोलीसकडून त्यांना उपलब्ध होतात. त्याच्यामध्ये दामिनी पथक आहे, कायदेशीर मदत आहे आणि असं करत एक 5-6 सर्व्हिसेस मिळून सगळ्यात महत्त्वाची सर्व्हिस म्हणजे त्या चालत असतील किंवा मोशनमध्ये असतील किंवा प्रवास करत असतील तर त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनची लिंक, म्हणजे कोण आहे नजीकच्या पोलीस स्टेशनला, कोण ऑफिसर आहेत, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा लँडलाईन नंबर पोलीस स्टेशनचा आणि त्या पोलिसला जाण्याचा मार्ग हे त्यांना एका क्लिकमध्ये त्यांना दिसून येतं. आणि त्या क्लिक केलं की त्यांना त्या पोलीस स्टेशनपर्यंत ती माहिती जाईल आणि माहिती गेली की एक बजर वाजतो. त्या डॅशबोर्ड जो आहे त्याला एक बजर वाजतो आणि तो बजर आता मी तुम्हाला दाखवला आहे, एक सायरनसारखा तो बजर वाजतो. त्याच्यामध्ये आता आपत्कालीन शीघ्र पोलीस मदत, महिलांसाठी शीघ्र पोलीस मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी शीघ्र पोलीस मदत, ऑनलाईन तक्रार आणि कंट्रोल रूमचा आमचा नंबर आणि जवळचा पोलीस स्टेशनवर संपर्क, अशा आम्ही जवळपास 6 प्रकारच्या सेवा त्यामुळे आम्ही दिलेल्या आहेत. आणि आज ही जी योजना आहे ही आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, म्हणजे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त साधून आणि त्याचं औचित्य साधून आम्ही ही लिंक आम्ही लॉन्च करत आहोत. आणि बुलढाणा जिल्हा पोलीस नेहमीप्रमाणे सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे. तसंच आता आम्ही महिलांच्या सेवेसाठी एक नवीन सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे आणि ती आज मी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना ही अर्पित करत आहे. जी लोकेशन ट्रॅक होणार आहे का? त्यांचं लोकेशन जो पोलीस ऑफिसर असेल त्यांना ते कळेल आणि आमच्या कंट्रोलला कळेल. मग त्यांनी त्यांचं लोकेशन जर त्यांनी ओपन केलं तर ते आम्हाला समजेल. हा उपक्रम आपल्या जिल्ह्यातच आहे, राज्यामध्ये पहिला उपक्रम आहे. आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला उपक्रम आहे. सर, ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर किती वेळात पोलीस मदत देण्याची शक्यता आहे? आता डिपेंड्स ऑन द डिस्टन्स, त्यांचं डिस्टन्स किती आहे आणि आम्ही जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत त्यांना त्यांच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करू. ही जी लिंक लॉन्च आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यावी असं काही आवाहन करणारे महिला. हो, आम्ही 103 महिलांना ऑलरेडी पाठवली आहे आणि आम्ही यापुढे सुद्धा आणखी काही हा पथदर्शी प्रकल्प आहे 103 महिलांचा जो आम्ही केला आहे. त्याच्या पुढे पण आणखी या महिलांना आम्ही ही प्रोव्हाइड करणार आहोत. लोकेशन ट्रॅक होणार आहे का? नाही, त्यांचं लोकेशन जो पोलीस ऑफिसर असेल त्यांना ते कळेल आणि आमच्या कंट्रोलला कळेल. मग त्यांनी त्यांचं लोकेशन जर त्यांनी ओपन केलं तर ते आम्हाला समजेल. हा उपक्रम आपल्या जिल्ह्यातच आहे, राज्यामध्ये पहिला उपक्रम आहे. आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला उपक्रम आहे. सर, ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर किती वेळात पोलीस मदत देण्याची शक्यता आहे? आता डिपेंड्स ऑन द डिस्टन्स, त्यांचं डिस्टन्स किती आहे आणि आम्ही जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत त्यांना त्यांच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करू. ही जी लिंक लॉन्च